धागा आहे जो पकडून ही परंपरा सुरू आहे। नक्की आज पंढरपुरामध्ये हजारो लाखो म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यावर्षी आपल्याला बघायला मिळाली। पण त्या हजारो वारकऱ्यांना सेवा पुरवताना म्हणा किंवा एकंदरीत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व पूर्ण करताना काय आनंद होतोय आणि काय सांगाल? नक्की दिवाळी दसरा आज आपल्यासाठी नाही, सत्य येते घरातोची दिवाळी दसरा। ज्यावेळेला आमची राष्ट्रीय बैठक बसली किंवा आमची गव्हर्नमेंटची बैठक बसली, कुमार आशीर्वाद हे असे एवढे काही आमचे कलेक्टर आहेत ते म्हटले मी कुमारच आहे, पण आशीर्वाद असं वेळी तुमच्या संतांच्या कृपेने मला जे जे आज्ञा करा ते आम्ही करतो। त्याप्रमाणे त्यांनी मला वाटतं असं एकमेव कलेक्टर आले, मागच्या वेळेला असे एकमेव मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे, यांनी वारकऱ्यांच्यामध्ये थांबले आणि वारकऱ्यात फिरले। अशातले आम्ही आहोत, आम्ही मोठे फडकरी, आमचा मोठा अनुभव असं आम्ही त्यातलं काही नाही। आणि त्यातून आम्हाला एवढं सांगू शकतो आम्ही आता याही वर्षी आम्ही जसं महाराष्ट्रातला परंपरेचा इतिहास आम्ही सांगितला गुरु परंपरा, तशी ही मराठीतली ज्ञानेश्वरी आम्ही कन्नड भाषेमध्ये केली। आणि कन्नड मराठी भाषेतलं ज्यांना ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती, जे दोन्ही अक्षरं ज्ञान नव्हतं, अशा आमच्या फडावरचे अनेक भक्त अनेक शिष्यमंडळी आज कानडी ज्ञानेश्वरी वाचतात। त्याला एकमेव आमची परंपरा सांगते तशी आमचे बहिणाबाई शिवकर, ज्यांचा हा पताका आहे, ध्वजा पताका त्यांचा आहे। एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, ज्याच्यात बहिणाबाई हा शेवट आहे। तुका झालासी कळस आहे, पण त्या कळसाचं जर समजा कार्य कोणत असेल तर आमच्या बहिणाबाई शिवकर ह्या आहेत। आणि त्या कुठे आहेत तर संजीवन समाधी शिवला आहे। आणि अशीच समाधी आमचे गुरु निळोबरायांचे शिष्य त्यांची समाधी शिवली। असे दोन धागे आमच्या शिवूरमध्ये आलेले आहेत। त्या बहिणाबाईचा अजून एक विचार सांगत की त्यांचं 13 जन्म झाले आणि 14व्या जन्मामध्ये त्यांनी परमात्म्याला पांडुरंगाला आपलं मुलाप्रमाणे त्यांना कार्य केलं आणि त्यांची पाश्चात्य देशामध्ये इंग्रजी गाथा बहिणाबाईंची झाली। हा त्या मागचा इतिहास आहे। ज्यावेळेला ही ध्वजा काय आहे तर ध्वजा कोणचे गरुड ठके, हा पताका कुठला आहे हा शिवकर महाराजांचा आहे। आणि माऊली सोहळ्यामध्ये अशोक कुठले आहे हे कर्नाटकातले आजही आहे, हे या इतिहासामध्ये आहे। ज्यावेळेला 1200 शतकमानामध्ये माऊली सोहळ्यामध्ये अशोक द्यायचे आज त्या कर्नाटकातले शितोळे सरकार आणि त्यांनी माऊलीपाशी एवढं मागणं मागितलं की आम्ही तुम्हाला देऊ, इथल्या महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट आहे तुम्ही काय देणार, आम्ही 25-30 तंबू देऊ, येणारा त्यांचा खर्च देऊ, पालखी सोहळ्यामध्ये जे भजन नित्य पूजन असेल तर ते काळा आज त्या ठिकाणी चालू आहे। आणि आमची त्या आश्वाच्या पुढे कर्नाटकाचे काही लोक येत नव्हते, पण आज आश्वाच्या पुढे आमच्या हजारो वारकरी त्या ठिकाणी येत आहे। आणि पहिल्या दिंडीमध्ये शिवकर भास्कर असे 1 ते 7पर्यंत आम्ही त्या ठिकाणी चालत आलो आहे। पण यावेळेला आनंद असा झाला की इंद्रायणीला पाणी आलं, महापूर आला होतं का नाही, त्या दिवशी गुरुवार होता, पण तरी पण आमचा पालखी सोहळा त्या ठिकाणी झाला। ही ज्ञानोबारायांची आमच्यावर कृपा आहे। आणि ते सहज म्हणाले की पंढरपुरा नेई नवडी, माझी जीवीची आवडी पंढरपूर नेई नवडी, आणि चलो बिनी पंढरी राया, हे कन्नड